नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा 13वा दिवस आणि यात आपल्याला बघायचं आहे त्रिकोणाचा बाह्यकोन आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणधर्म. पण त्या अगोदर आपण त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेऊ. त्रिकोण काय असतो तर तीन नैकरेषीय बिंदूंना बघा, तीन नैकरेषीय बिंदूंना जर एखाद्या रेषाखंडाने जोडले, समजा हे बिंदू आहे P, Q आणि R आणि ह्या तीन नैकरेषीय बिंदूंना जर एखाद्या रेषाखंडाने जोडले तर तयार होणारी जी आकृती असते बंदिस्त, समजा हा रेषाखंड आहे, हा इथं P ला जोडला आणि Q ला जोडला. दुसरा रेषाखंड आपण काढला, तो समजा आहे QR आणि तिसरा रेषाखंड आपण समजा इथं जोडला बिंदू P आणि R ला. तर ही जी आकृती या ठिकाणी तयार होते, या आकृतीला काय म्हणलं जातं? त्रिकोण असं म्हणलं जातं. म्हणजे तीन नैकरेषीय बिंदूंना जोडल्यानंतर जी बंदिस्त आकृती तयार होते तिला आपण त्रिकोण असं म्हणतो. याला आपण म्हणतो त्रिकोण PQR. याचं वाचन करतात त्रिकोण PQR आणि लिहितात त्रिकोण PQR. अशा पद्धतीने त्रिकोणाचं नाव लिहितात. त्यानंतर लगतचे कोन. आता लगतचे कोन म्हणजे काय? लगतचे कोन, लगतच्या कोनांचा अर्थ काय होतो? समजा एखादी रेषा आहे, या ठिकाणी रेषा आलेली आहे, अशी ही रेषा आहे. त्यानंतर एक किरण आपण या ठिकाणी काढू. हा एक किरण आहे. दुसरी एक आकृती आपण काढू. ही एक आकृती आहे. ही एक आकृती किरणाची. आणखी दोन किरण घेऊ आपण. आणखी एक किरण घेऊ. ही एक आकृती आणि याला आता आपण नाव देऊ. समजा याला नाव दिलं
ए बी सी आणि इथं देऊ डी. याला आपण नाव देऊ पी क्यू आर आणि एस. इथं हे दोन कोन तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी हे दोन कोन तयार झालेले आहेत. इथं सुद्धा हे दोन कोन तयार झालेले आहेत. आता या आकृतीचा आपण विचार करू. या दोन्ही आकृत्यांमध्ये जर आपण बघितलं दोन कोन आहेत, कोन पी क्यू आर आणि कोन आर क्यू एस. हे जे दोन कोन आहेत ह्या दोन कोनांकडे जर आपण बघितलं तर त्यांची एक भुजा ही सामायिक आहे. क्यू आर ही भुजा कशी आहे? सामायिक आहे. आणि त्यांचे हे जे अंतर्भाग आहे हे पूर्ण अंतर्भाग जे आहे हे जे पूर्ण अंतर्भाग आहे हे भिन्न आहे. हा एक अंतर्भाग आहे पी क्यू आर या कोणाचा आणि दुसरा जो अंतर्भाग आहे तो हा आहे आर क्यू एस या कोणाचा. म्हणजे एक बाजू ही सामायिक आहे आणि त्यांचे अंतर्भाग पूर्णपणे भिन्न आहे. असे जे कोन असतात यांना लगतचे कोन असं म्हणतात. लगतचे याचा अर्थ होतो शेजारचे कोन. लगतचे याचा अर्थ काय होतो? शेजारचे कोन. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन कोन आहे हे लगतचे कोन आहे. तुम्ही जर तुमचे क्लास बघितलेत, तुमचा शेजारचा क्लास आणि तुमचा क्लास यांच्यामध्ये एक भिंत ही सामायिक असते, म्हणजे ते दोन क्लास हे लगतचे क्लास झाले, शेजारचे वर्ग झाले. तशाच पद्धतीनं दोन कोनांची एक भुजा जर सामायिक असेल, ही जी भुजा आहे ही भुजा सामायिक आहे आणि त्यांचे अंतर्भाग पूर्णपणे भिन्न आहेत, अशा कोनांना काय म्हणतात? लगतचे कोन असं म्हणतात. त्याचप्रमाणे इथं सुद्धा जर बघितलं तर बी ए ही जी भुजा आहे ही किरण ए बी सी आणि किरण ए बी डी ची सामायिक भुजा आहे आणि त्यांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे आहेत. हा अंतर्भाग ए बी डी या कोणाचा आहे तर हा अंतर्भाग ए बी सी या कोणाचा आहे. ह्या कोनांना सुद्धा लगतचे कोन असं म्हणतात. पण तरीसुद्धा ह्या दोन आकृतींमध्ये एक फरक आहे. तरीसुद्धा दोन आकृतींमध्ये काय फरक आहे तर या ठिकाणी एक भुजा सामायिक आहे, पण उरलेल्या ज्या भुजा आहेत या भुजांकडे जर आपण बघितलं दोन्ही आकृत्यांमध्ये तर या ठिकाणी ह्या ज्या भुजा आहेत ह्या विरुद्ध किरण नाही आहे, पण किरण बी डी आणि किरण बी सी मात्र ही विरुद्ध किरण आहेत. मग ह्या आकृतीला लगतचे कोन तर म्हणतातच, पण त्याचबरोबर यांना रेषीय जोडीतील कोन सुद्धा म्हणतात. यांना काय म्हणतात? रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात. म्हणजे त्रिकोण, लगतचे कोन आणि रेषीय जोडीतील कोन. म्हणजे रेषीय जोडीतील कोनांना लगतचे कोन म्हणता येतं, पण लगतचे कोन रेषीय जोडीत असतीलच असं नाही. आता रेषीय जोडीतील कोनांचा आणखी एक गुणधर्म काय आहे की रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची जी बेरीज आहे ती असते 180 अंश. म्हणजेच कोन ए बी सी अधिक कोन ए बी डी बरोबर 180 अंश. म्हणजे ह्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, पण ह्या दोन कोनांच्या मापाची बेरीज मात्र 180 अंश नाही. जर लगतचे कोन पूरक असतील, लगतचे कोन जर पूरक असतील म्हणजे लगतच्या कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी त्रिकोण म्हणजे काय, लगतचे कोन म्हणजे काय आणि रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय हे समजतं. आता पहा, आता आपल्याला बघायचं आहे त्रिकोणाचा बाह्य कोन.
त्रिकोणाचा बाह्यकोन. त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय? आता एक त्रिकोण आपण काढू. हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाला आपण नाव देऊ त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सी म्हणू याला. आणि या ठिकाणी ही जी बी सी बाजू आहे, ही बी सी बाजू सीच्या दिशेला पुढे वाढवू आपण. बी सी बाजू जी आहे ती सीच्या दिशेला पुढे वाढवू. ही पुढे आपण वाढवली. बी सी बाजू काय केलेली आहे? पुढे वाढवलेली आहे. आणि या ठिकाणी म्हणजे सी बिंदूतून जाणारा आणि बी सी रेषेवर असणारा एक किरण आपण काढलेला आहे. मग इथं एक कोन तयार होतो. ह्या कोनाला म्हणतात त्रिकोणाचा बाह्यकोन. या कोनाला काय म्हणतात? त्रिकोणाचा बाह्यकोन. हे जे कोन आहेत हे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत. हा जो कोन आहे हा त्रिकोणाचा आंतरकोन आहे. जे मी हिरव्या कलरने दाखवतो हे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत. आणि हा जो लाल कलरने दाखवलेला आहे हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. मग त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या कोनाशी, त्रिकोणाच्या आंतरकोनाशी, हे तीन आंतरकोन आहे. त्रिकोणाला तीन कोन असतात. त्या तिन्ही कोनांना आपण आंतरकोन असं म्हणतो. मग त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोनाला त्या त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. कोन ए सी डी आणि कोन ए सी बी हे दोन कोन जर आपण बघितले तर कोन ए सी बी हा त्रिकोणाचा आंतरकोन आहे. आणि कोन ए सी डी व कोन ए सी बी ह्या दोन कोनांचा जर विचार केला तर एक भुजा सामायिक आहे आणि उरलेल्या भुजा ह्या विरुद्ध किरण आहेत. याचा अर्थ कोन ए सी डी या कोनाने त्रिकोणाचा आंतरकोन ए सी बी या कोनाशी रेषीय जोडी तयार केलेली आहे. मग असा जो कोन असतो की जो त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कोन ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे. कोन ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे. अशा त्रिकोणाला किती बाह्यकोन काढता येऊ शकतात? त्रिकोणाला 6 बाह्यकोन काढता येतात. बघा आता हा एक झाला. जशी आपण बी सी रेषा ही सी बाजूला वाढवली तशी ए सी रेषा सी बाजूला वाढवा. म्हणजे इथं हा एक बाह्यकोन तयार होतो. ए बी रेषा बी बाजूला वाढवा म्हणजे इथं हा एक बाह्यकोन तयार होतो. बी सी रेषा बी बाजूला वाढवा म्हणजे इथं हा एक बाह्यकोन तयार होतो. ए बी रेषा ए बी बाजू ए बाजूला वाढवा म्हणजे इथं हा एक बाह्यकोन तयार होतो. आणि बाजू ए सी ए बाजूला वाढवा म्हणजे इथं हा दुसरा बाह्यकोन तयार होतो. असे एकूण किती बाह्यकोन तयार झाले? 1 2 3 4
5 आणि 6 बाह्य कोन तयार होतात. त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात. त्रिकोणाला किती बाह्य कोन असतात? 6 बाह्य कोन असतात. मग त्रिकोणाला हे जे 6 बाह्य कोन आहेत, या 6 बाह्य कोनांपैकी 6 म्हणजे 6च्या 6 बाह्य कोन हे त्रिकोणाच्या प्रत्येक आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतात. म्हणजे या ठिकाणी हा या कोनाशी रेषीय जोडी तयार करतो आणि इथं जो हा कोन आपण काढला होता तो सुद्धा या कोनाशी रेषीय जोडी तयार करतो. अशाच पद्धतीनं इथं जे 2 बाह्य कोन तयार झालेले ते कोन BACशी रेषीय जोडी तयार करतात. अशाच पद्धतीनं या B बिंदूजवळ जे 2 बाह्य कोन तयार होतात ते कोन ABC बरोबर रेषीय जोडी तयार करतात. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक बाह्य कोन हा त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो. म्हणजे त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करणारे 2 बाह्य कोन असतात. त्रिकोणाच्या एका आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करणारे किती बाह्य कोन असतात? 2 बाह्य कोन असतात. आता या बाह्य कोनाचा जर विचार केला आपण तर ह्या बाह्य कोन त्रिकोणाच्या एका आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो. मग उरलेले जे 2 कोन आहेत हे 2 कोन म्हणजे त्या बाह्य कोनाचे दूरस्थ आंतरकोन होय. म्हणजे कोन BAC व कोन ABC हे बाह्य कोन कोन ACD चे दूरस्थ आंतरकोन आहेत. दूरस्थ आंतरकोन आहेत. हे कोणते कोन झाले? कोन A आणि कोन B हे कोन ACD चे दूरस्थ आंतरकोन आहे. असाच इथं एक बाह्य कोन तयार झाला होता. या बाह्य कोनाचे सुद्धा हा बाह्य कोन त्रिकोणाच्या या कोनाशी रेषीय जोडी तयार करतो. म्हणजे याचे सुद्धा कोन A आणि कोन B हे दूरस्थ आंतरकोन होतील. अशाच पद्धतीनं इथं हा जो बाह्य कोन तयार झालेला होता हा कोन BC रेषीय जोडी तयार करतो. म्हणजे कोन BAC आणि कोन ACB हे त्याचे दूरस्थ आंतरकोन होतील. अशाच पद्धतीनं इथं जे हा एक जो कोन तयार होतो बाह्य कोन याचे सुद्धा कोन A आणि कोन ACB हे 2 दूरस्थ आंतरकोन तयार होतील. अशाच प्रकारे या ठिकाणी जे हे 2 बाह्य कोन तयार होणारे या 2 बाह्य कोनांचे सुद्धा दूरस्थ आंतरकोन कोणते असतील? कोन ABC आणि कोन ACB हे 2 दूरस्थ आंतरकोन असतील. म्हणजे प्रत्येक बाह्य कोनाला 2 दूरस्थ आंतरकोन असतात. मग आता ह्या दूरस्थ आंतरकोनाचा गुणधर्म काय आहे? दूरस्थ आंतरकोनाचा गुणधर्म काय आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते. हे का बेरजे इतकं असतं? बघा, हे 2 रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे कोन ACB अधिक कोन ACD बरोबर 180 अंश येईल. कोन ACB अधिक कोन ACD बरोबर 180 अंश येईल. कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. म्हणजे याचा अर्थ कोन ABC अधिक कोन BAC अधिक कोन ACB बरोबर 180 अंश येईल. याचाच अर्थ काय होतो? कोन ABC अधिक
कोन BAC अधिक कोन ACB बरोबर ह्या दोन्हींची बेरीज 180 अंश आहे. या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. इथं तीन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे तीन कोणांच्या मापाची बेरीज बरोबर दोन कोणांच्या मापाची बेरीज म्हणजे कोन ACB अधिक कोन ACD. आता इथं कोन ACB बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे आणि बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे, ते कॅन्सल होतील. म्हणजेच काय राहिलंय, कोन ABC अधिक कोन BAC बरोबर कोन ACD. आता इथं जर बघितलं तर ACD हा बाह्य कोन आहे आणि कोन ABC व कोन BAC हे त्याचे दूरस्थ अंतर कोन आहे. याचाच अर्थ झाला की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते. म्हणजे कोन ACDचं माप हे कोन BAC आणि कोन ABC यांच्या मापाच्या बेरजे इतकं असणार आहे. या ठिकाणी कोणताही बाह्य कोन घेतला C बिंदू जवळचा, इथला जरी घेतला AC किरण वाढवून, तरी सुद्धा त्याचं माप सुद्धा कोन A आणि कोन B च्या मापांच्या बेरजे इतकंच असणार आहे. हा पहिला गुणधर्म आहे. पहिला गुणधर्म काय आहे त्रिकोणाचा बाह्य कोनाचा, तर पहिला गुणधर्म येतो बघा, बाह्य कोनाचा पहिला गुणधर्म येतो त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. बेरजे एवढे असते. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आणि दुसरा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म काय आहे की त्रिकोणाचा तुम्ही कोणताही बाह्य कोन घ्या, त्रिकोणाचा कोणताही बाह्य कोन घ्या, तो त्याच्या प्रत्येक दूरस्थ अंतर कोनापेक्षा मोठा असतो. साहजिकच आहे, जर कोन A आणि B ची बेरीज केली तर कोन ACDचं माप मिळतंय. याचा अर्थ कोन ACD हा कोन A पेक्षाही मोठा असणार आहे आणि कोन B पेक्षा सुद्धा मोठा असणार आहे. याचाच अर्थ आपल्याला दुसरा गुणधर्म मिळतो की त्रिकोणाचा बाह्य कोन त्याच्या दूरस्थ अंतर कोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे त्रिकोणाचा कोणताही बाह्य कोन असू द्या, तो त्याच्या दूरस्थ अंतर कोनापेक्षा मोठा असतो. हा एक गुणधर्म. आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणधर्म हे सांगता येतात. बघा, या ठिकाणी आपण त्रिकोणाचा बाह्य कोन बघितला. बाह्य कोनाच्या मापाची बेरीज कशी असते,
त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापाची बेरीज त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. हे आपण बघितलेलं आहे. हा आहे त्रिकोणाचा बाह्यकोन आणि हा आहे त्रिकोणाचे दूरस्थ अंतरकोन. या बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन यांची बेरीज, या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाची बेरीज त्रिकोणाच्या बाह्यकोना इतकी असते. आणि त्याचप्रमाणे आपण बाह्यकोनाचे दोन गुणधर्म बघितले. पहिला गुणधर्म आपण बघितला की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते. हा झाला पहिला बाह्य गुणधर्म. आणि दुसरा गुणधर्म आपण बघितलेला आहे की त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे हे दोन गुणधर्म महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे. स्वाध्याय काय पहा. आकृतीमध्ये या ठिकाणी एक आकृती दिलेली. त्रिकोण एबीसीचा कोन एसीडी हा बाह्यकोन आहे. त्रिकोण एबीसी हा दिलेला आहे आणि कोन एसीडी हा त्याचा बाह्यकोन आहे. कोन बी बरोबर 40 अंश हा कोन जो आहे कोन बी बरोबर दिलेला आहे 40 अंश आणि कोन ए बरोबर दिलेला आहे 70 अंश. तर माप कोन एसीडी काढायला सांगितलेला आहे. आता माप कोन एसीडी काढताना आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचा बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते. मग बाह्यकोन कोणता आहे? माप कोन एसीडी हा बाह्यकोन आहे. बरोबर. त्याचे दूरस्थ अंतरकोन कोणते येतील? कोन ए आणि कोन बी येतील. म्हणजे कोन माप कोन ए माप कोन ए अधिक माप कोन बी. आणि याचं कारण काय येणार आहे? बाह्यकोनाचा गुणधर्म. बाह्यकोनाचा गुणधर्म. आणि मग आता या ठिकाणी माप कोन ए सी डी, सो दॅट माप कोन ए सी डी मेजरमेंट ऑफ अँगल ए सी डी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल. माप कोन ए किती आहे? 70 अंशाचा आहे. अधिक माप कोन बी किती आहे? मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री 40 अंश. याचाच अर्थ काय झाला की माप कोन ए सी डी बरोबर 110 डिग्री 110 अंश. 70 अधिक 40 किती होतील? 110 अंश होईल. म्हणजे कोन ए सी डीचं माप किती आलं? 110 अंश आलं. आता या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये दिलेल्या कोनांच्या माहितीवरून एक्स वाय झेडच्या किमती काढा. एक्स वाय झेडच्या किमती काढायला सांगितलेल्या आहेत आपल्याला. मग आता मला सांगा या ठिकाणी एक्स अंश आणि 100 अंश हा हे पहिलं उदाहरण आहे. तर दुसरं उदाहरण एक्स आणि 100 अंश जे आहे, हे जे दोन कोन आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. म्हणजे एक्स अंश अधिक 100 अंश बरोबर 180 अंश येईल. याचं कारण येईल रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. मग आता हे जर आपण सोडवलं तर ते कसं सोडवता येईल आपल्याला? 100 उजव्या बाजूला न्या म्हणजे वजा होतील. म्हणून x बरोबर 180 अंश वजा 100 अंश म्हणजेच x ची किंमत किती येणार आहे? बरोबर 80 अंश. म्हणजे या कोणाचं माप आलं
80 अंश. आता एक्स आणि वाय हे दोन कोन जे आहेत ते कोन 140 अंश हा बाह्य कोन आहे त्रिकोणाचा आणि ते त्याचे दूरस्थ अंतर कोन आहे. 140 अंश मापाचा बाह्य कोन जो आहे त्याचे दूरस्थ अंतर कोन एक्स आणि वाय अंश आहे. त्यात एक्सचं माप आपल्याला माहीत झालेलं आहे आणि आता वायचा अंश काढायचं, वाय कोणाचं माप काढायचं आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, एक्स अंश किंवा एक्स अधिक वाय बरोबर 140 अंश. आणि याचं कारण येईल बाह्य कोनाचा गुणधर्म. कारण काय येईल, बाह्य कोनाचा गुणधर्म. बाह्य कोनाचा गुणधर्म येईल. मग आता एक्स किती आहे, 80 अंश आहे. एक्स आहे 80 अंश, म्हणून 80 अंश अधिक वाय बरोबर 140 अंश. आणि मग या ठिकाणी म्हणून 80 डावीकडून उजवीकडे न्या म्हणजे काय होईल, वाय बरोबर 140 अंश वजा 80 अंश. म्हणून वाय बरोबर किती येईल, आता या ठिकाणी वाय बरोबर येईल पहा 0 0 8 6 14 चाला 1 म्हणजेच 60 अंश. म्हणजे वायची किंमत किती आलेली या ठिकाणी, 60 अंश आलेली आहे. आता आपल्याला झेडची किंमत काढायची. झेडची किंमत 3 प्रकारे आपल्याला काढता येते. पहिला प्रकार, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, या गुणधर्माचा उपयोग करता येईल. त्रिकोणाचा बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापाच्या बेरजे एवढे असते, या गुणधर्माचा उपयोग करता येईल. आणि रेषी जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हा एक या गुणधर्माचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येईल. मग आपण बाह्य कोनाचा गुणधर्माचा उपयोग करू. आता इथं 100 अंश हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे आणि त्याचे जे दूरस्थ अंतर कोन येणार आहे ते वाय आणि झेड अंश. म्हणजे वाय अधिक, इथं घेतोय मी आता, वाय अधिक झेड बरोबर 100 अंश. आणि याचं कारण काय येणार आहे, याचं कारण येईल बाह्य कोनाचा गुणधर्म. बाह्य कोनाचा गुणधर्म. आणि मग आता या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, वायची किंमत आपण काढलेली आहे, किती काढलेली, 60 अंश काढलेली आहे. 60 अंश अधिक झेड बरोबर 100 अंश. मग 60 अंशाचं पक्षांतर करा, म्हणून झेड बरोबर 100 वजा 60. आणि 100 मधून 60 गेले, खाली किती राहिले, झेड बरोबर 40 अंश. म्हणजे एक्सची किंमत निघाली 80 अंश. या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती निघालेली 80 अंश. वायची किंमत जी आहे ती निघालेली आहे 60 अंश. आणि झेडची किंमत आहे ती जी निघालेली आहे ती आहे 40 अंश. आणि 60, 40 आणि 80 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते, 180 अंश. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असणार आहे, 180
80 अंश असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 13 हा आपला या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद. स्वाध्याय मात्र वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि गुणधर्मही बाह्यकोनाचे गुणधर्म असतील, लगत कोन म्हणजे काय असेल किंवा त्रिकोण म्हणजे काय, रेषी जोडीतील कोन म्हणजे काय, हे आपल्या वहीमध्ये एकदा लिहून काढायचं आहे.